म्हणजे सासर बाप नहीं का? बराबर है ना? ये बड़ा गलत है, बहुत गलत है। मैं आजकल देखती हूँ, बहुत बुरा लगता है। कोणत्याही बाईला विचारते काय म्हणते, सुन नाही चांगली, पोरगीन जवळ लय चांगले म्हणते। आता जे पोरगीन जवळ चांगले ते तरी कोणाचे सून आणि पोरगा आहेस ना, त्याच्या आईवडिलांना विचारा, ते तसेच बोलते। काय काय पोरगन सून नाही शिवायचं, जवळ चांगला आहे, याचा अर्थ काय? याचा अर्थ काय? याचा अर्थ आपण आपल्या आईवडिलांसाठी चांगला आहोत, कारण आपण त्यांची सेवा करतो, केअर करतो, पण नवऱ्याच्या आईवडिलांची केअर करत। ये सत्य है, ये सत्य है। किसी ने कहा वृद्धाश्रम बढ़ रहे हैं, इसमें बेटे का दोष है ना, बहू का दोष है। बराबर, बहू का दोष है। आपका परिवार संभालना नहीं आ रहा है। जुन्या बायका अडाणी होत्या, पण 4-4, 5-5 जावा एका ठिकाणी एका घरात नांदत होत्या, राहत होत्या। जाऊचं कोणतं मोठ्या जाऊचं कोणत्या लहान जाऊचं माहिती समजायला येत नव्हतं, माहित पडत नव्हतं। बरोबर आहे ना? त्या अडाणी असून एकत्रित कुटुंब पद्धती त्यांना टिकवता आली। आता शिकलेली बाई घरी आली म्हणते माझं जमत नाही, हे अलग पाहिजे। आप लोग ऐसे शिक्षण किस काम की सुविधा? इसमें घर में यदि प्रगति चाहते हो, आजकल एक खूप चालू आहे, किती साडेचाले लग्न लावायचं आजकाल एक खूप चालू आहे। कोणतं माहिती आहे काय? कोणत्याही पंडिताजवळ जा, तो एकच सांगतो तुमच्या कुंडलीमध्ये दोष आहे। कशाचा माहिती आहे? म्हणजे पितृदोष, कालसर्प दोष। मग तिथे जाऊन 5,000 खर्च करते, हेलपाटे खाते, 1 हफ्ता वेळ काढते आणि पितृदोषाने जाते। बरोबर, वर्ष नाही बरं। शास्त्र ये कहते हैं जिसके घर में अपने पितरों की इच्छा पूर्ण नहीं हुई, अलग लक्षात, जिसके घर में उनके पितर तड़पते हुए गए, कूड़ते हुए गए, जिनके घर में पितरों की अपने पूर्वजों की सेवा नहीं हुई, किसी न किसी कारण से वो असंतुष्ट है, उनके कुंडली में, उनके बच्चों के कुंडली में क्या उतरता है? पितृदोष उतरता है। इसीलिए जीते जी घर में है तो सेवा कर लो। क्या करो? एक दिन को पूछा गया, अपने धर्म का व्यक्ति नहीं था, कोई बुद्धिस्ट था, बौद्ध धर्म का था।